लाडकी बहीण योजना महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे रक्षाबंधनला 3,000 रुपये पुन्हा सामाजिक न्याय विभागाकडून निधी जो आहे तो वर्ग करण्यात आलेला आहे आणि महिलांच्या खात्यामध्ये आता रक्षाबंधनला 3,000 रुपये येणार। तुम्ही सुद्धा लाडकी बहीण आहात ना, तर मग तुमच्यासाठी सुद्धा हा महत्त्वाचा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत। आणि तुम्ही सुद्धा जर हप्त्याची वाट बघत असाल आणि हप्ता केव्हा येणार आणि किती येणार हा तुमच्या मनातील जो आज प्रश्न आहे तो आपण दूर करणार आहोत। आणि लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अशी अपडेट आज आपण घेऊन आलेलो आहोत। लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आपण घेऊन आलेलो आहोत। परंतु तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ही माहिती आम्हाला शोधून आणावी लागते आणि खऱ्याच आणि अधिकृत चॅनलकडून जी माहिती आणावी लागते। हे बघू शकता तुम्ही, सकाळ करून आपण जी आज माहिती आणलेली आहे ती सकाळ चॅनलच्या माध्यमातून, म्हणून आपण तुमच्यासाठी शोधून माहिती आणतो। त्यासाठी आम्हाला दिवसभर त्यासाठी वर्क करावं लागतं आणि त्यानंतर माहिती जेव्हा सापडते तेव्हा आम्ही तुमच्यासाठी ही माहिती आणत असतो। त्यामुळे चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला फक्त 1 मिनिटसुद्धा लागत नाही, तर तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आपला महत्त्वाचा जो विषय आहे त्याच्याकडे आपण वळू, म्हणजे लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे। 3,000 रुपये पुन्हा सामाजिक न्याय विभागाचा जो निधी आहे तो वळवण्यात आलेला आहे। चला बघूया, ते म्हणजे लाडकी बहीण योजना। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही जर आपण बघितलं तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी गेम चेंजर अशी योजना ठरलेली आहे आणि ह्या विभागाच्या मार्फतच आता लाडक्या बहिणींना आपण जर बघितलं तर आता रक्षाबंधनला लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे। सामाजिक आणि न्याय विभागाचा जो निधी आहे तो पुन्हा एकदा वळवण्यात आलेला आहे आणि जर आपण बघितलं तर लाडकी बहीण आणि लाडकी भाऊ यांच्यासाठी जर सर्वात महत्त्वाचा जो सण असतो तो म्हणजे रक्षाबंधन आणि ऐन रक्षाबंधनच्या दिवशी आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्ते एकत्रित जमा केले जाणार असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे। म्हणजे त्या बहिणींच्या खात्यामध्ये आता एकंदरीत जर आपण बघितलं तर 3,000 रुपये हे जमा केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे। परंतु आपण जर बघितलं तर पूर्वी जर लाडक्या बहिणींची संख्या होती 2,87,000 आणि आता ती संख्या घटून म्हणजे पूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर म्हणजे KYC सुद्धा झाली, त्यानंतर जे महत्त्वाच्या अटी ठेवण्यात आले होते ती म्हणजे जर तुम्ही जर बघितलं टॅक्स भरणारे असो किंवा सरकारी नोकरीवाले असो किंवा ज्यांचं वय क्रॉस झालेलं असो अशा महिला काढल्यानंतर आता लाडक्या बहिणींची जी संख्या उरलेली आहे ती म्हणजे 1,66,000। आता यामधून कोणत्याही महिला सध्याच बंद होणार नाही, परंतु आपण जर बघितलं तर बाकी योजनेप्रमाणेच तुम्हाला दरवर्षी लाडकी बहीणसाठी KYC करावी लागेल। जर तुम्ही KYC केली नाही तर तुम्हाला सुद्धा आपण जर बघितलं तर लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता असतो तो आता यंदा झाली KYC, परंतु दरवर्षी KYC होणार आणि त्यामध्ये महिला वाढणार आणि काही महिला ज्यांचे वय क्रॉस झाले, समजा नोकरी लागल्या किंवा ज्यांचं आर्थिक उत्पन्न जे असतं वर्षाला ते वाढलेल्या महिला यामधून बाद होणार। म्हणजे हे प्रोसिजर जे आहे ते बाकी योजनाप्रमाणे दरवर्षी ही सुरूच असणार आहे। परंतु लाडक्या बहिणींसाठी यामध्ये एक आनंदाची बातमी ती आलेली आहे की महिला ज्या बघत होत्या हप्त्याची वाट की दर महिन्याला की हप्ता आता येत काय नंतर येत कोणी, तर टायमालाच यावेळेस हप्ता येणार आणि रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला म्हणजे 27 जे ऑगस्ट आहे त्यामध्ये रक्षाबंधन हे असणार आहे आणि या रक्षाबंधनलाच आता महिलांच्या खात्यामध्ये एकंदरीत जर आपण बघितलं तर डायरेक्ट 3,000 रुपये जमा होणार असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे। आणि जो निधी आहे तो सामाजिक आणि न्याय विभागाचा पुन्हा एकदा महिलांच्या खात्यामध्ये 319 कोटीचा वर्ग करण्यात आलेला आहे। तो निधी वळवून आता महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी एकंदरीत हा रक्कम जी आहे ती जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे। म्हणजे तुम्ही सुद्धा जर लाडकी बहीण असेल तर तुमच्यासाठी सुद्धा ही आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल। परंतु तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहात किंवा नाही आहात, तर तुमचे सुद्धा नाव KYC असो किंवा इतर अटीमुळे बाद तर झालेलं नाही। जर तुमचं नाव जर बाद झालेलं असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे आम्ही तुम्हाला तुमची पुढची प्रोसिजर सांगू की कारण कोणतं आहे ते कारण तुम्ही आम्हाला सांगितल्यानंतर आम्ही सांगू की कोणत्या कारणामुळे तुम्ही डबल लाडकी बहीण योजनेमध्ये येऊ शकता। आणि माहिती कशी वाटली तर आता रक्षाबंधनच्या दिवशी 2 हप्ते जमा होणार। माहिती आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।